मित्रांनो, तुम्ही भगवान दत्तात्रेयचा फोटो बघितला असेल किंवा स्वामी समर्थांचा फोटो बघितला असेल तर त्या फोटोमध्ये 4 कुत्रे दिसतात नेहमी. मग हे 4 कुत्रे म्हणजे काय? तर मित्रांनो, हिंदू धर्माच्या परिमाणानुसार 4 कुत्रे हे 4 वेदांचं प्रतीक सांगितलेलं आहे. एक सामवेद, अथर्ववेद, तिसरा ऋग्वेद आणि यजुर्वेद. हे 4 कुत्र्यांचं प्रतीक म्हणजे आपले 4 वेद. आणि मित्रांनो, स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचाच अवतार होते. आणि जसे भगवान दत्तात्रेयाला सर्व पशु प्राणी हे प्रेमळ होते, त्याचप्रमाणे स्वामी समर्थांना पण श्वान प्रिय होते. आणि हे श्वान म्हणजे स्वामी समर्थांचे काहीतरी पूर्वजन्मीचे उद्धारासाठी ते स्वामी समर्थांजवळ येत असायचे. आणि विशेष म्हणजे हे जे 4 कुत्रे होते, हे 4 कुत्रे वर प्रेम कसं करायचं स्वामी समर्थ यांच्या भूमिकेतून नेहमी दिसलं. कधी कधी काही भक्त स्वामी समर्थांना नैवेद्य घेऊन यायचे, तर ते काय करायचे, ते पहिलं त्या कुत्र्याला खाऊ घालायचे आणि आपल्या भक्तांना अंतर्मनाने सांगायचे की त्यांच्यामध्ये पण माझाच जीव आहे. तर मित्रांनो, स्वामी समर्थ हे नेहमी प्राण्यांविषयी, पशुविषयी आणि पक्ष्याविषयी त्यांची एक आगळीक वेगळी होती. म्हणून ते जसे प्राण्यांना जीव लावायचे तसेच ते मनुष्याला पण जीव लावायचे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आत्मा हा एक सारखाच मानला गेला होता. आणि मित्रांनो, हिंदू धर्मानुसार भगवान शिवाचं जो काळभैरवनाथ अवतार आहे, त्या काळभैरवनाथ अवतारामध्ये त्यांचं वाहन कुत्राच होतं आणि स्वामी समर्थ हे शिव स्वरूपच होते. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.